नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण वर्ग आणि वर्गमूळ या संदर्भातील जे काही महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। बऱ्याच काही क्लुप्त्या आहेत की आपल्याला ते माहीत नसतील, ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। म्हणजे तुम्हाला वर्गमूळ कसे काढायचे आणि पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे ही जर ट्रिक्स माहीत असेल तर आपण विदिन सेकंद एखाद्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो मित्रांनो। तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पाहत आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करत जा मित्रांनो। वर्ग आणि वर्गमूळ। वर्ग आणि वर्गमूळ कोणत्याही संख्येच्या वर्गात एकक स्थानी 2, 3, 7, 8 एकक स्थानी 2, 3, 7, 8 ह्या संख्या येत नाहीत। हे लक्षात असू द्या की कोणतीही वर्ग संख्या असेल त्याच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे 4 संख्या येत नाहीत मित्रांनो। वर्ग संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6, 9 हे अंक येतात। हेच लक्षात ठेवा। म्हणजेच हे येत नाहीत एकक स्थानी, कोणत्याही संख्येच्या वर्गात एकक स्थानी 2, 3, 7, 8 येत नाहीत। म्हणजेच वर्ग संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6, 9 अंक येतात। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की डिजिट सम 2, 3, 5, 6, 8 येत असेल तर ती वर्ग संख्या नसते। हे एक लक्षात ठेवा की त्या अंकाची जर बेरीज केली आणि ती जर बेरीज 2, 3, 5, 6, 8 येत असेल तर ती वर्ग संख्या नसते। समजा आता पहा, इथे आपण एक संख्या घेऊया 272। आता याची बेरीज पहा मित्रांनो किती। आता एक तर इथे पहा सर्वात महत्त्वाचा 2 आहे, तर 2 ही वर्ग संख्या नाही, याचा अर्थ इथेच कटला। हे एक लक्षात ठेवा की यामध्ये जर 2 एकक स्थानी येत असेल तर इथे हा ऑप्शन कटला आहे मित्रांनो। परंतु एखाद्या अंकाच्या ठिकाणी समजा 2, 7, 6, आता 6 अंक जर असेल एकक स्थानी आणि ती जर वर्ग संख्या ही वर्ग संख्येच्या एकक स्थानी 6 असेल तर ती वर्ग संख्या आहे आपण सांगतोय। परंतु इथे पहा 7, 6 आणि 5 याची बेरीज किती होईल? 15। आता 15 ची बेरीज किती होईल मित्रांनो? तर 6। म्हणजेच 276 कशाचा चोर आपल्याला सुद्धा माहित आहे। 276 कोणत्याही संख्येचा वर्ग संख्या नाही। 6 बेरीज येईल। याचा अर्थ पहा डिजिट सम मेथड मध्ये काय सांगितलं मी, 2, 3, 5, 6, 8 येत असेल तर ती संख्या वर्ग संख्या नसते। पहा बेरीज किती येत आहे? 6 येत आहे। 2, 7 आणि 6 याची बेरीज किती होईल? 15। 15 ची पुन्हा बेरीज करा, 1 आणि 5 6, म्हणजे इथे ती वर्ग संख्या नाही। एक लक्षात ठेवायचं की जर 2, 3, 7, 8 एकक स्थानी असेल तर तिथेच आपला ऑप्शन कटला आहे। परंतु जर यापैकी असेल 0, 1, 4, 5, 6, 9 यापैकी जर असेल तर लक्षात ठेवा की त्याला डिजिट सम मेथड वापरून आपल्याला बेरीज लवकरात लवकर वर्ग संख्या आहे की नाही ती पाहता येईल। आपण उदाहरणादाखल नंतर पाहूया। वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर दशक स्थानी 2 अंक असतो। म्हणजेच पहा 625 एकक स्थानी किती आहे? 5 आहे, तर दशक स्थानी किती आहे? 2 आहे। हे लक्षात ठेवा, जिथे एकक स्थानी 5 असेल तिथे दशक स्थानी 2 असायलाच पाहिजे, नाहीतर ती वर्ग संख्या नसते। पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर दशक स्थानी 0च असतो। म्हणजेच पहा जर 10चा वर्ग किती? 100 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, तर दशक स्थानी 0। परंतु एक लक्षात ठेवायचं की 60चा वर्ग हा 36, 0 हा 0 दशक स्थानी। परंतु एक लक्षात ठेवायचं की हे 0 जे राहतात ना ते कधीही समसंख्या राहते, म्हणजे या प्रमाणात नसेल। हे 3 0 एक तर 2 राहील किंवा 4 राहील किंवा 6 राहील। त्यानंतर नियम पहा, पूर्ण वर्गाच्या संख्येच्या एकक स्थानी 6 असेल तर दशक स्थानी विषम संख्याच असते।
मी काय सांगितलंय, एकक स्थानी जर 6 असेल तर दशक स्थानी विषम संख्याच असते. म्हणजेच पहा आता 6चा वर्ग किती 36. पहा 6 हा एकक स्थानी विषम संख्याच आहे. हे लक्षात ठेवायचा रूल की 6 जिथे असेल एकक स्थानी त्याच्या दशक स्थानी काय राहील, विषम संख्याच असते. 6 वगळता इतर संख्या एकक स्थानी असल्यास दशक स्थानी समसंख्या असते. म्हणजेच हे लक्षात ठेवायचं, 6 वगळता इतर संख्या एकक स्थानी असल्यास दशक स्थानी समसंख्या असते. सपोज पहा आता की इथे 9चा वर्ग 81. आता इथे पहा, जर इथे दशक स्थानी काय समसंख्याच असतात लक्षात ठेवा. परंतु फक्त 6चा वर्ग 36, तर इथे 6 जर असेल तर इथे समसंख्या राहते. पण 6 वगळता इतर सर्व संख्यामध्ये एकक स्थानी असल्यास दशक स्थानी समसंख्या असतात. हे एक नियम लक्षात ठेवा. या नियमावर आपल्याला बऱ्याच काही गोष्टी क्लिअर होऊ शकतात. त्यानंतर पहा मित्रांनो, आता उदाहरणावर येऊया. खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे? पहिला पर्याय 1, 8, 2, 3, 5 म्हणजे 18,235. दुसरा आहे 36,000. तिसरा आहे 4,237 आणि चौथा आहे 13,456. आता ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. पहा मित्रांनो, इथे ही पूर्ण वर्ग संख्या आहे की नाही हे पाहता क्षणी आपल्या लक्षात येते. ते म्हणजे इथे पहा, मी पहिला रूल सांगितला होता की एकक स्थानी जर 5 असेल तर दशक स्थानी काय राहते मित्रांनो, दशक स्थानी 2 अंक राहतो. म्हणजेच आपल्याला निरीक्षण होऊन सांगायचं फक्त हे पूर्ण वर्ग संख्या नाही. त्यानंतर मित्रांनो दुसरा पहा, जर 1 0 असेल, इथे एकक स्थानी 1 0 असेल तर दशक स्थानी 0 असतो. परंतु मी सांगितलं होतं की इथे 0 जे राहते ते समप्रमाणात राहते, समप्रमाणात. म्हणजेच इथे काय आहे, विषम प्रमाणात आहे. 3 0 आहे, 3, 5, 1 अशा प्रमाणात 0 नसतात. म्हणजे हे सुद्धा उदाहरण काय पूर्ण वर्ग संख्येचं नाही. त्यानंतर ही संख्या पाहूया. पहा, एकक स्थानी 7 असेल, एकक स्थानी 7 असेल तर ती संख्या वर्ग संख्या नसते. आपण पाहिलेलं आहे, वर्ग संख्या नाही. एकक स्थानी 7 आहे. कोणत्याही संख्येच्या वर्गात एकक स्थानी 2, 3, 7, 8 नसते. म्हणजे हा सुद्धा ऑप्शन कटला. मग राहिला कोणता, तर हा ही संख्या पहा 13,456. आता इथे पहा मित्रांनो, आपण एक निरीक्षण केलं की एकक स्थानी जर 6 असेल तर दशक स्थानी काय सांगितलं तुम्ही की दशक स्थानी अंक कोणता असतो, हा विषमच असतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे हा पर्याय, आता हे 3 पर्याय नसल्यामुळे चौथा पर्याय असणारच, ठीक आहे नाही. तर हे लक्षात ठेवा, खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती, तर 13,456. फक्त आपल्याला या जे रूल आहे या रूलच्या अनुषंगानं इथे सांगायचं आहे की कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे? पहा मित्रांनो, इथे 20,459, 18,763, 27,546 आणि 42,436. आता इथे पहा, एकक स्थानी 9 आहे. याचाच अर्थ ही वर्ग संख्या आहे. आपण नेहमी सांगतो वर्ग संख्येच्या एकक स्थानी 9 असेल तर ती वर्ग संख्या असते. त्यानंतर 3 आहे एकक स्थानी. याचा अर्थ ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही, कारण 2, 3, 7, 8 एकक स्थानी येत असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या नसते. त्यानंतर पहा, एकक स्थानी 6 अंक असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या आहे. एकक स्थानी 6 असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या आहे. पण प्रश्न काय सांगितला आहे की खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजे एकच संख्या असायला पाहिजे पूर्ण वर्ग संख्या. इथे तर 3 निघत आहे. परंतु आपल्याला या अनुषंगानं इथे हे सांगायचं आहे मित्रांनो की यापैकी
कोणती पूर्ण वर्ग संख्या एकच असायला पाहिजेत, परंतु ते आपण या नियमानुसार घेतलं तर पूर्ण वर्ग संख्या यातल्या 3 निघत आहे. पहा आता हे गणित सोडवायचं कसं. जेव्हा ही कंडिशन येते तेव्हा नियम महत्वाचे आहेत. की पहिला नियम कोणता सांगितला होता मी, की जर एकक स्थानी जर कोणताही अंक असेल 9, 6 अंक असेल एकक स्थानी, तर त्याच्या दशक स्थानी नेहमी लक्षात ठेवा कोणता सम अंक असतो, विषम अंक असतो. म्हणजेच लक्षात ठेवा इथे जर एकक स्थानी 6 अंक असेल तर विषम स्थानी काय राहते, विषम अंक राहतो. इथे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 4 की जेव्हा एकक स्थानी 6 अंक असतो तेव्हा दशक स्थानी हा विषम अंक असतो. म्हणजे हा पर्याय योग्य आहे. परंतु इथे पहा एकक स्थानी 6 अंक असल्यास इथे कोणता अंक आला, सम अंक आला. म्हणजे हा एक इथे कटलाय पर्याय. पहा लक्षात द्या की आपण नेहमी सांगतो की वर्ग संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6, 9 अंक येतात. परंतु इथे एकक स्थानी 6 अंक येऊ नये ही वर्ग संख्या नाही. का की इथे दशक स्थानी काय आहे, सम अंक आहे. इथे आपल्याला अंक कोणता पाहिजे तर विषम अंक पाहिजे. त्यानंतर एक लक्षात ठेवा की 6 वगळता इतर सर्व अंक जेव्हा येतात तेव्हा लक्षात ठेवायचं की या जी संख्या आहे 9, आता 9 वर्ग संख्या आहे. पहा वर्ग संख्येच्या एकक स्थानी, परंतु याच्या दशक स्थानी सम अंक येतात मित्रांनो. पण इथे कोणता अंक आहे, विषम अंक आहे. म्हणजेच हे सुद्धा पर्याय कटला. हे लक्षात ठेवा. आता या पद्धतीने येत नसेल तर आपण डिजिट सम मेथडचा वापर करूनही हे उदाहरण सोडवता येईल. पहा याची बेरीज करा. 2, 4, 5 आणि 9 या सगळ्या अंकाची बेरीज करा. 9 आणि 5 14, 18, 20 याची बेरीज किती येत आहे मित्रांनो, 20 येत आहे. आणि 20ची बेरीज किती येते पूर्ण, 2. आणि आपण काय सांगितलं डिजिट सम मेथडमध्ये 2, 3, 5, 6, 8 येत असेल तर ती वर्गसंख्या नसते. मग इथे 2 बेरीज येत आहे म्हणजे ही वर्गसंख्या नसेलच. त्यानंतर इथे तर डिजिट समचा प्रश्नच येत नाही, कारण इथे एकक स्थानी 3 आहे म्हणजेच ही वर्गसंख्या नाहीच. हे एक लक्षात ठेवायचं की डिजिट सम मेथड इथे वापरायची नाही बरं. पहा 2, 3, 7, 8 एकक स्थानी येत असेल तर डिजिट सम मेथड वापरायची नाही. इथे डिजिट सम मेथड पहा 4 आणि 6 10, 10 आणि 5 15, 15 आणि 7 22, 22 आणि 24. आता 24 हे 24 आणि 24ची पुन्हा बेरीज करा. 2 आणि 4 6, 6 येत असेल तर ती वर्गसंख्या नसते. त्यानंतर इथे पहा 4 आणि 2 6, 10, 16 आणि 19. 19 याची बेरीज किती झाली मित्रांनो, 10. 10ची बेरीज 1. आता 1 जर येत असेल तर ती वर्गसंख्या असेल, कारण 2, 3, 5, 6, 8 येत असेल तर वर्गसंख्या नसते. आणि राहिलेले जे अंक आहेत 0, 1, 4 नंतर 9 येत असेल तर ती वर्गसंख्या असते, म्हणजेच ही वर्गसंख्या असेल. त्यानंतर पहा खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्गसंख्या आहे असा प्रश्न येते मित्रांनो. त्यामध्ये पहा पहिला 15,425, दुसरा आहे 16,284, तिसरा आहे 20,154 आणि चौथा आहे 24,336. यापैकी कोणती पूर्ण वर्गसंख्या आहे, म्हणजे एकच. आता पहा आपण सांगितलं होतं की एकक स्थानी 5 आहे म्हणजेच ती वर्गसंख्या असायला पाहिजेत. एकक स्थानी 4 आहे म्हणजेच वर्गसंख्या असायला पाहिजेत. 4 आहे वर्गसंख्या असायला पाहिजे. आणि 6 सुद्धा एकक स्थानी जर 6 येत असेल तर वर्गसंख्या असते. आपण हा नियम सांगितलेला आहे. परंतु इथे सर्वच पूर्ण वर्गसंख्या आहे. या हिशोबानं जर आपण सांगितलं या नियमानं 0, 1, 4, 5, 6, 9 एकक स्थानी येतात तेव्हा पूर्ण वर्गसंख्या असतात. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा की अशी कंडिशन येत असेल की वर्गसंख्येच्या एकक स्थानी 5, 4, 4, 6 म्हणजे यापैकी येत असेल 0, 1, 4, 5, 6, 9 पैकी येत असेल
तेव्हा डिजिट सम मेथड वापरा. पहा याची बेरीज करा. 6, 10 आणि 2 12 17. याची बेरीज किती होत आहे? 17. आता 17ची पूर्ण बेरीज करा. किती होते? 8. म्हणजेच डिजिट सम मेथडमध्ये जर 8 येत असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या नसेल. त्यानंतर इथे पहा 7 आणि 2 किती झाले? 9. 9 आणि 8 17. 17 आणि 21. 21 आहे. 21ची बेरीज किती होते? पुन्हा 3. म्हणजेच ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नाही, कारण इथे डिजिट सम मेथडनं काय ते 3 येत आहेत, म्हणजे पूर्ण वर्ग संख्या नाही. त्यानंतर पहा 2 आणि 1 किती झाले? 3. 8 आणि 12. 12ची बेरीज किती होत आहे? 3. ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नाही. आता चौथं पहा मित्रांनो. 2 4 3 3 6. याची बेरीज करा. 6 आणि 6 12. 12 18. आता 18ची बेरीज किती होत आहेत मित्रांनो? तर 9. म्हणजेच ही पूर्ण वर्ग संख्या असायला पाहिजे. म्हणजे हे लक्षात ठेवायचं मित्रांनो की अशाच उदाहरणं असे देतात, ते फक्त इथे फिरून विचारतात. मग लक्षात ठेवा की असे जर उदाहरणं विचारले की आपल्याला फक्त एवढंच माहीत होतं की एकक स्थानी वर्गसंख्येच्या एकक स्थानी 0 1 4 5 6 9 असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या असते. आता एक उदाहरण घेऊन पाहूया. 236. आपल्याला सुद्धा माहीत आहे 236 कोणत्याही संख्येचा वर्ग नाही. आता आपला एक नियम कोणता सांगितला होता की जर एकक स्थानी 6 असेल तर दशक स्थानी हा विषम अंक असतो. हा नियम बसायला. परंतु इथे लक्षात ठेवा 236 कोणत्याही संख्येचा वर्ग संख्या नाही, कारण 225 25चा 15चा वर्ग आणि 256 16चा वर्ग हे 236 नाहीच. आणि आपल्याला विचारलं की ही वर्ग संख्या आहे का, तर ही टॅली कशी करायची? याची बेरीज करा. किती? 6 आणि 3 9. 9 आणि 2 11. 11ची बेरीज किती होत आहे? 2. आणि पहा 2 3 5 6 8 येत असेल डिजिट सम तर ती वर्ग संख्या नसते. इथे 2 येत आहे, म्हणजेच ही वर्ग संख्या नाही. आणि याची वर्ग संख्या की नाही पहा 256. आता 256 पहा 5 आणि 6 11. 11 आणि 2 13. 13ची बेरीज किती होईल मित्रांनो? 13. 13ची बेरीज 4. आणि 4 ही याच्यात आहे का? नाही, म्हणजे ती वर्ग संख्या आहे. हे लक्षात ठेवा की जेव्हा इथे या एकक स्थानी जर हे अंक येत असतील तर याच पद्धतीने जा डिजिट सम मेथडनं मित्रांनो. आणि जर या ठिकाणी इथे एकक स्थानी 2 3 7 8 अंक येत असतील तर तिथे डिजिट सम मेथड वापरू नका. तिथे सरळ सरळ ऑप्शन कट करा, कारण जर 200 इथे 57 दिला असेल तर इथे एकक स्थानी 7 आहे, म्हणजेच ही वर्ग संख्या नाहीच. इथे डिजिट सम मेथड वापरायचीच नाही. परंतु जर असे अंक दिले कोणते 0 1 4 5 6 9 अंक दिले असतील तर या पद्धतीनं इथे जायचं मित्रांनो. त्यानंतरचं गणित पहा मित्रांनो. 272चा वर्ग वजा 128चा वर्ग चे वर्गमूळ किती म्हणते? पहा वर्गमूळ याचं वर्गमूळ विचारलंय. तर लक्षात ठेवा की असं जर गणित असेल तर आपल्याला एक रूल माहित आहे. ए चा वर्ग वजा बी चा वर्ग काय असते? एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. आता इथे हा नियम वापरून आपल्याला हे गणित करता येते मित्रांनो. तर पहा इथे एका कंसात 272 अधिक 128 आणि 272 वजा 128. आता इथे पहा मित्रांनो याची बेरीज किती होत आहे? 400. आणि याची बेरीज याची वजाबाकी किती होत आहे? 144. आता इथे गुणाकार आता याचं वर्गमूळ विचारलंय. याचं काय विचारलंय? वर्गमूळ. आता हे लक्षात ठेवा 400चं वर्गमूळ 20 आणि 144चं वर्गमूळ 12. आता 20 गुणिला 12 12 दुनी 24 म्हणजेच किती? 240. तर मित्रांनो 272चा वर्ग वजा 128चा वर्गमूळ किती होईल? मग 240. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. म्हणजे आपल्याला ही पद्धत माहीत असली की आपण लवकरात लवकर सोडवू शकतो. आणि सूत्र हे लक्षात ठेवायचं
की आपण या नियमात जर आपण एचा वर्ग वजा बीचा वर्ग हे जर सूत्र माहीत असेल तर ए अधिक बी आणि ए वजा बी हे सूत्र टाकून आपल्याला हे गणित सोडवता येते. म्हणजे एका कंसात या दोघांची बेरीज करायची, एका कंसात काय करायची वजाबाकी आणि गुणाकार, आणि त्याचं काय करायचं आपल्याला वर्गमूळ विचारले. मग 400चं वर्गमूळ किती 20 आणि 144चं 12, या दोघांचा गुणाकार किती व्हायला मित्रांनो 20 गुणिले 12 किती होत आहे 240. त्यानंतर पहा जर वर्गमुळात 12चा घात 3m वजा 2 बरोबर 12चा वर्ग तर m बरोबर किती, या m ची किंमत काढायची. मित्रांनो हे गणित सोडवायचं कसं ते पाहूया. आता या गणितात काय करायचं मित्रांनो की दोन्ही बाजूंना वर्ग करायचे, दोन्ही बाजूला वर्ग. आता याला वर्गमुळात 12 3चा घात m वजा 2 आणि 12चा घात 2 या दोन्ही बाजूंना वर्ग करायचे. याचा वर्ग दोन्ही बाजूंना वर्ग केल्यानंतर इथे पहा हे वर्ग आणि हे वर्गमूळ कटले, म्हणजे राहिले किती 12चा घात 3m वजा 2 आणि 12. आता पहा घाताचा घात असेल तर काय होते गुणाकार, म्हणजे 12चा घात 4, 12चा घात 4. आता इथे पहा घात पाया समान आहे, म्हणजे 3m वजा 2 बरोबर 4, पाया समान आहे म्हणून 3m वजा 2 आणि हे 4 समान. आता इथे 3m बरोबर 4 अधिक 2, ठीक आहे. आता इथे 3m बरोबर 6, म्हणजेच m बरोबर काय येईल मित्रांनो तर 2, m बरोबर. त्यानंतर हे गणित कसं सोडवायचं पाहूया मित्रांनो. जर वर्गमुळात 15 बरोबर 3.88 तर वर्गमुळात 5/3 ची किंमत काढा. आता हे गणित सोडवायचं कसं ते पाहूया मित्रांनो. पहा वर्गमुळात 15 ची किंमत दिलेली आहे तुम्हाला किती 3.88. आता आपल्याला ही किंमत काढायची आहे. तर पहा मित्रांनो हे गणित सोडवायचं कसं. 5/3 दिलेलं आहे. आता एवढं लक्षात असू द्या की एखाद्या संख्येला आपल्याला 3ने गुणता येतात आणि भागता सुद्धा येते, म्हणून इथे दोन्ही संख्येला काय करायचं आपल्याला 3 गुणायचं. कारण हे कशासाठी की आपल्याला वर्गमुळात 15 दिलेली आहे किंमत, हे 15 इथे आणण्यासाठी. पहा वर्गमुळात 15 5 त्रिक 15 आणि 3 त्रिक 9. वर्गमुळात 15 ची किंमत निघत नाही म्हणून आपण इथे काय करत आहोत वर्गमुळात 15 आणि वर्गमुळात. आता इथे वर्गमुळात 9 ची किंमत किती 3. वर्गमुळात 15 ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला इथे या गणितात 3.88 भागिला 3. आता जर याला जर आपण भागितलं 3 1.29 उत्तर येईल. म्हणजेच हे लक्षात ठेवा की या वर्गमुळात 5/3 ची किंमत किती 1.29. त्यानंतर पाहूया मित्रांनो 4 गुणिले 6 गुणिले 8 गुणिले 10 अधिक 16 चे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते. आता हे गणित सोडवायचं कसं ते पाहूया. तर मित्रांनो असे जर गणित आले, आता याचा गुणाकार या संख्येचा गुणाकार अधिक 16 याचे वर्गमूळ विचारले. आता एवढा मोठा गुणाकार करून त्याचा वर्गमूळ काढणं हे शक्य नाही. तर यासाठी कोणती ट्रिक लक्षात ठेवा की जर क्रमाने येणाऱ्या संख्या असतील सम किंवा विषम, पण क्रमाने येणाऱ्या म्हणजे पहा सम किंवा विषम म्हणजे 4 6 8 10 12 या पद्धतीने, किंवा मग 3 5 7 9 या पद्धतीने. तर हे लक्षात ठेवा क्रमाने येत असतील संख्या सम किंवा विषम, परंतु क्रमाने येणाऱ्या सर्व संख्या नाही तर समसंख्या किंवा विषम संख्या. आता इथे समसंख्या आहे 4 6 8 10. मग इथे पहा मित्रांनो शेवटच्या 2 पदाचा गुणाकार करायचा की झाला 40. पहा या 4 6 8 आणि 10 यामध्ये शेवटचे 2 पद कोणते आहेत तर इथे 4 आणि पहिलं आणि शेवटचं पद
या दोघाचा काय करायचा, गुणाकार करायचा. आणि त्यामध्ये या 16चं वर्गमूळ, कारण याचं 16चं वर्गमूळ काढायला लागेल किती, 4. म्हणजेच 4 10 40 आणि 4 44. हे लक्षात ठेवा, कारण हे अशा पद्धतीचे गणित विचारलेले आहेत. तर ट्रिक्स महत्त्वाची आहे, कारण ट्रिक जर माहिती नसेल तर आपल्याला एवढं मोठं गुणाकार करून मित्रांनो या अनुषंगानं आपल्याला हे गणित येणारच नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं की ही ट्रिक्स खूप महत्त्वाची असते. म्हणजेच इथे जर असं गणित असतं की 3 5 7 9 हे क्रमाने येणाऱ्या विषम संख्या आहेत, म्हणजे या 2 संख्येचा गुणाकार करावा लागत होता आपल्याला पहिल्या आणि शेवटच्या, आणि समोरचं वर्गमूळ ती संख्या. तर हे लक्षात ठेवायचं की ही संख्या 16चं वर्गमूळ 4, इथे पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार करा 40. 40 आणि 4 44, म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे, तर 3 उत्तर. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण वर्गमूळ या घटकावर आज व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करत जा. धन्यवाद.